सूर्यवंशी एकच ठिकाणी आला सगला मसाला सारा निलेश सूर्यवंशी YouTube वर धूम निलेश सूर्यवंशी जीवाशी प्रेम खेळाचा जीवाशी प्रेम खेळाचा जीवाशी प्रेम खेळाचा 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 अगं मला रितेश खूप आवडतो ग आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय. बाबाने त्या इनामदाराच्या मुलाशी माझं लग्न ठरवलंय, पण मला त्याच्याशी काहीच लग्न करायचं नाही. आणि मला कळालंय की ह्या रस्त्यानं रितेश येणार आहे आणि मला त्याला प्रपोज करणार आहे आणि मी करणारच आहे त्याला प्रपोज. अगं तो एवढा गरीब आणि तुझे बाबा पाटील, त्यांना पटेल का हे? पटायला काय झालं, पण मला रितेश खूप आवडतो. माझं त्याच्यावर प्रेम आहे. गरीब आणि श्रीमंताशी मला घेणं देणं नाहीये. फक्त मला त्याच्या शिक्षणावर, त्याच्या मी शिक्षणावर, कर्तृत्वावर प्रेम करते. तो बघायला रितेश लवकर चल चल चल. रितेश थांब थांब थांब. नाही नाही नाही, कुठे चाललायस तू आता? मी जरा बाहेर चाललो जरा. हा हा हा. अरे माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोल ना काय. अरे ते अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी खूप प्रेम करते. वेळी बिडी झालीस की काय? अजून मी अजून असला कशाला विचार केलेला नाही. अरे पण ऐक तरी. नाही मी अजून विचार केलेला नाही. मला अजून माझं करिअरचा प्रश्न आहे. मी अजून असला कुठलाही प्रेमाचा विचार करू शकत नाही. तुला माहित आहे माझी कंडिशन, माझी परिस्थिती आमची कशी आहे. अरे पण आपल्याला परिस्थितीशी तुझ्या घेणं देणं काय आहे? तो तुझा प्रश्न आहे, बरोबर आहे. पण अजून मला भरपूर माझ्या करिअरमध्ये पुढे जायचं आहे. आता मी जर असल्या प्रेमाविरोधात अडकून बसलो तर मी बाकीच काय करू शकतो? काय झालं असेल त्याला तर कसं काय त्या रितेशच्या गाडीला थांबवलंस? मी रितेशची गाडी थांबवी नाही तर त्याच्या गाडीवर बसली. तुला काय करायचंय? रितेश कोण आहे तुझा? तो कोण पण असू दे, तुला काय करायचंय? मला काय करायचं माहिती? तुझ्या संग प्रेम आहे माझं. काय ए तुझा बाबा सर इनामदार ते तुझ्या घरी पैशाचा वास माझ्याकडे दाखवू नको. ए, त्याला काय सांगतोय? तू घाबरतोस का काय? उत्तर उत्तर कोण आहे तो रितेश? कोण पण असू दे, तुला काय करायचंय? लगीन तुझ्या संग तीच करणार पण तुझ्या संगच करणार लगीन. त्यांना ठेव. ए चल, मी करत नाही. जा असेल बघतो. चल बघतो तुला. चल बघून घेऊ आपण. ए बघून घे. जा हा बघतो. चल तुला टेन्शन घेऊ नको. चल चल. करीन पण तुझ्या संग लगीन करीन. त्यांना मी ठेव. करत नसते. चल चल ए, सांग. जा, जा, पाटलाच जा. मी सांगतो. चल जा, जा, शिलाई आली, लय गेली. चल आले भाषावानी तोंडी करून बोलतय कसं सोंबाटणीचं. नाव केलंय का तिला? का जागेवर बसलाय माझ्या? नाव केलंय का काय? पहिला तर कोण देते का नाही? हाय कुठलं गेलं बोंबाला सगळं सगळी खाऊ बासरी आहे ती. काय म्हणजे हाल होते सगळं. आपलं आपण विचार केला पाहिजे. मेला शेतकरी पाक काय मेला नवत झाला. अचानक पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, सगळं नुकसान. काय करणार? काय नाही वाट जगणं मुश्किल झालंय. जगणं काय नाही. खरंच झालंय जगणं. शाळेचं तुमचं काय नुकसान. तुमचं मत काय? मग आवाज उठवला पाहिजे. आपण सगळ्यांनी कावळ सगळे कारखाने ढोमकावळे आहे. ती जे मालक आहे ती ना ढोमकावलं आपल्याला रकून रकून जीव मारते. काय करायचं? काय नाही. परमेश्वराच्या हातात आहे का? नाही. फिरून फिरून पाक. हा गावातली मंडळी काय निवांत बसलाय. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कळाय नाही चेहऱ्यावर. चेहरा पडलाय नाराज सगळा. आहे? काय म्हणून काय बेचैन का डोक्याला झालाय? ताप झालाय? एक सुद्धा काय? पैसा देणार झालाय? जळता जळलं ना आठ तुमच्याकडे. दिवस झाले परमेश्वराने वसुलीला चाललोय. एवढं दिलंय तरी बी खा म्हणून असं. का म्हण आहे की? पिळून काढ. नेमकं काय कारण काय? आतल्यात जळायचं काय काय? वसूल व्हायची कशी? एक सुद्धा रुपये देणार माणूस. तुम्हासनी तुम्हाला काय? तुम्हासनी वसुली नाही म्हणलं ना आमच्या सारख्याचं फुसक्याचं काय? काय 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 घ्यायचं आम्ही? व्हिडिओमध्ये सावकारांनी लावलेला गॉगल तुम्हालाही आवडला असेल तर डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा. दिवस असो किंवा रात्र,
गाडी चालवण्यासाठी उपयुक्त डे नाईट गॉगल्स आता होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहेत. डे नाईट विजन ड्रायव्हिंगसाठी खास आकर्षक डिझाईन्स होलसेल दरात उपलब्ध. खरेदीसाठी डिस्क्रिप्शनमधील गॉगलच्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे गॉगल्स पाहायला मिळतील. आवडल्यास खरेदी करा. मला काय कळेल का मग तुमचं गुमान कळेल काय म्हणजे चेहऱ्यावर टाकलाय पाहिजे राव तुमचा रुबाब काय नमस्कार काय घालते तुम्हाला आम्ही बसलेली जागा देतो तुम्हाला कसं आहे आणि पैसा सोनं येणार काम नाही. हो ठीक आहे झाले की पैशाचं नाटक कोणा पुढे चालतं का असं आहे का नाही सगळं काय असेल ती पैसा आहे ना मग काम झालंय वसुली महिना झालंय. हे बघा माणसं कशी करते जातात आणायचं म्हणलं की तुरु तुरु येणार नमस्कार घालणार की तुमच्या हातात पाहिजे कसं वसूल धाक दाखवा धनानं मनानं कसं होतंय मंडळी माणसांची वेळ आम्ही काढतो चुकी करतोय का आम्ही कुठं म्हणतोय चुकी करतो पण आम्ही तर कुठं लबाडपणा करतोय जेव्हा येतील आमच्याकडे तेव्हा येणार ना आम्ही महिना झाला वसुली त्याला नाही अहो तुम्ही शनिवारी सण मागच्या आम्हाला कसं मिळेल सांगा बघू काय करणार सगळं तुमचं मान्य आहे आम्हाला ते आम्ही काय करणार आम्ही तर नाटक करतो झालं की देतोय ना थोडं पैसा दिला म्हणजे तुम्हाला वेळ तुम्ही द्यायला पाहिजे ना आम्हाला पैसे परत सगळं कळतंय पैसा पाहिजे का नाही आमच्याकडे पैसा काय नेता पैसा काय करता तुम्ही नेता म्हणजे कामं करणारे लागतोच की घालता पण ह्याच तेवढं कळतं तुम्हाला या म्हणायचं सावकार काही पैसे न्यायला होया तर कुठे राहणार तिकडे पैसा सगळं तुमचं मान्य आहे जरा मागं बघा तुमचा दिवटा आलाय बघा राजन आलास कुठे गेला होता राकेश कसा चाललाय व्यवस्थित एक नंबर न कॉलेज मध्ये आला पाहिजे सावकाराची मान नाही खाली गेली पाहिजे अजिबात इज्जत आहे सावकाराला गावात काय नाही निघाला कॉलेजला निघाले मला फी भरायला पैसे पाहिजे किती पाहिजे 5,000 रुपये त्या बेडवरचा वेग घे 10,000 घेऊन जा काय काय वेळ पैसे सावकाराला 10,000 घेऊन जा तिथलं बघा मंडळी त्याला म्हणते संस्कार दिसतंय दाखवायला जाती एक आणि मागण्या जाती एक आहे ती पुन्हा येड्या गाबड्याचं काम नाही हो असं संस्कार ठेवायचं मुलांच्या करायला लागते ती कारभारी ठीक आहे घे तिथलं 10,000 रुपये नंबर निघला पाहिजे गावात कॉलेजवर आबासाहेब तुम्ही कोण हातामातात ठेवलंय बरं अभिमान आहे त्याला मान आहे का संस्काराला काळ नाही फासलं पाहिजे ते बघा सगळं आहे बरं चला मंडळी येऊ चला दिवस त्यालाही येईल काय करत गेले काय आपल्याला बोलाय कोणाच्या बाची भीती नाही काय हो काय ते काय चांगलं एवढं जळता जळ ना चिक्कू मारवाडी म्हणते का नाही बोलायचं नाही म्हणून बोलतोय त्याच्यातला पैसा हुडकून काढेल असली जात आहे त्याची आपल्याला बी गरज आहे म्हणून आपण बोलतोय नाहीतर कशाला हिंगलायचं नसतं दात वेगळं असलं पोरग तर काढीव लावड्याच व्हायचं आहे माझ्या देखत 2-3 वेळा ती प्रक्रिया झाली पण आता कोणतं कुठं आपण पडलो गरीब ती पडली मोठी मोठ्या शेवटी मोठंच असतं बिड्या नवा नुसतं दुसरं एवढा वाय आपण बोलतो एवढा वाय म्हणून बोलत नाही एखाद्यात गाठ पडली की नाही आपण परत ना सगळं सांगतो रेग ना रेग आहे आपल्या पैसे पैसा कोंबडीचे पैसे दिले का काय वाटते का उद्योग धंदा बघा आई बाप कष्ट खर्चाची नगा देवळावर सभा लाव काम कराय शिका जरा कामाच्या टायमाला कामच करतोय आम्ही बसतोय सकाळपासून काय केलं अजून टावेर काढला नाही रानात नाही आलोय काय इथं बसलाय त्यांनी बोलवलं तंबाखू खा मी खात नाही संपला विषय बसलो जरा मग काय गरज आहे का बसल्याशिवाय तर किंमत आहे का? आम्ही जातो बाबा नाही तंबाखू विकत घ्यावी लागते 100% खरं बोलला तुम्ही हा, मग विकत घ्यायला लागते तेव्हा तंबाखू मिळते लाजा वाटू द्या हा? लाजा वाटू द्या. पैसे नाही ओके काय खाताय पण बघा आम्ही चला मग
काय बसलाय कशा पाय सावकार आलेलं सावकार. चला बाबा. होत नाही आमचं कुणाला बसलेलं. चला बसायचं नुसतं आपलं बघत चालते पुढे राहिलं सगळं राहिलं हा आपण याच बसायचं काकाला फोन लावलाच पाहिजे खरं तू काय माझ्या तोंडाकडे बघतोय अरे चार जायचं कुराची वैरण टाक जा नाही नाही आता एक एक घेतो ना असं चारत बसतो खावा खावा बाळा चारत बसतोय की चालतो की तसं हॅलो कुठं आहे काका तिकडे कशाला गेलाय तुम्ही रितेशच्या घरी बरं ठीक आहे नाही पाडीशूर पण इकडे या ठीक आहे पाटील बोलले तुम्ही लवकर या मळ्यातल्या घरात या वाड्यावर जाऊ नका तिकडं हां ठीक आहे या लवकर या वेळ नाही मला बाहेर जायचं आहे हां ठीक आहे काका येतंय पाटील बी लागलंच बोलू काका येस्तवर जाऊ का मी सावकार थांब की जरा पाटील येऊन दे की जाऊया की काका येऊन दे पाटील येऊन दे हां नंबर गेला पाटलाचा काय दिसताय जरा फरक पडतोय आता हां गावला पाटील पाटील नमस्कार कुठं आहे बरं किती वेळा यायचा मग हाय मी तर मळ्यातल्या घरात हा तो काय पाहणं तोडत बसलाय कधी शान राहिलं सगळं राहिलं हा पाहणं का पावड्या तू नाही कसं आहे लवकर या मला बी काम आहे वाड्यावर जाऊ ना गाव तुम्ही इकडे मळ्यातल्या घरात या जी मागं राहिले ना आपलं बोलणं तेही करूया हां नाही लवकर या ठेवू का पण लवकर या कसं आहे मला ही वेळ कमी हां चालतंय ठीक आहे या चल पावळे चला ठीक तुझी का आली आहो आपलं तोंड बंद ठेवायचं हां. काय करायचं बंद ठेवायचं हा उभा काय राहिला पाणी आण जा की जाऊन हा का लगेच थांबला आला की इथं बर माझं बी जरा वाड्यावर काम आहे जरा रेस्टी भेटायचं आहे जातो रेस्टी नमस्कार काय जीव गेला पाणी आणणार होता का या काका बसा हा का झाला जाऊन बसले पाणी आणाय गेलाय हा कशात आणलंच पाणी टाकीत आणलंच का आणि रे का चांगलं आणून जा की काका हा साहेब पाटलांच्या आधी बोललेलं तुम्हाला कशासाठी माहिती आहे का बर की माझ्या कानावर आलं हा की तुम्ही राजांच्या घरी चालला होता पण त्या अगोदर काय बोलवलं हा की तुम्ही जर राजांच्या घरी गेला बर तर कसं आहे काहीतरी कारण सांगून ते लग्न जुळत नाही म्हणून हे करा हा. आपल्याला काय करायचं आहे अलीकडे कान घ्यावं कसं असतंय ऐकणारी भरपूर आहे ती बरोबर आहे बरोबर हे आहे फक्त आपल्यातच ठेवायची मी काय सांगतोय ते हा. आलं का लक्षात बर कसं आहे आपल्या राजांचं हम्म. आणि जे पाटलांच्या जवळ आहे ना आतमध्ये हा. जानवीचं ह्या दोघांचं आपल्यासनी लग्न ठरवायचं आहे बरं. तर कशा पद्धतीने हे जरा तुम्ही बघा पाहूया की सर. जात ना चटई यांचा काकाशनी बसायला काय पाडलं साथीत अनेक हा तांबे ठेवला काय ताब्या ठेवला बस का झोपणार नाही काका इथं हा बसा काका हो गावभर जा की तिकडं लोळवत खाली
बर कसं आहे बघा बरं जुळते काय. हो जर बघतो की तर इथे काय मुली नाही. जान्हवी आणि राजन. हो काय राव नाही म्हणताय जुळत. हा जुळतय बर काय होतंय जुळतय. आता पाटील येतेली हा पाटील तुम्हाला विचारतेली काय कसं काय होतंय लग्न ही जुळतंय या. मी काय करतो तुम्हाला 5,001 रुपये देतो आणि तुम्हाला विश्वास नसेल ह्या सावकाराव बर तर कसं आहे पैसे किस्सा बी घावा हाय हाय हा बघा बघा ह्यो 1 रुपया ठेवा. जेव्हा लग्न होईल तेव्हा 5,000 रुपये ह्या सावकाराकडं घेऊन जायचं. आलं लक्षात. काय पाटलासनी सांगतोय? फोन केलाय पाटील येतेली आलं ध्यानात. काय सांगायची लग्न जुळतंय आणि ही फक्त कुणाच्या ठेवायचं आपल्या दोघात ठेवायचं. तिसऱ्या कुणाला कळता कामा नाही म्हणून कुणीही बोललेलं नाही मी आता. आलं ध्यानात. हा ठीक आहे. हो सावकार काय 1 रुपया अहो, ठेवला 5,000 देतो की लग्न झालं तुम्हाला. काय विश्वास नाही का तुमच्या सावकारावर. बर बर नाही हाय की हाय 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 फोन करतो मी पाटील कुठे शर्यत बघतो फक्त पाटल्याने विचारलं की 1 नंबरच उत्तर कुणाला. अगदी बरोबर. तुला एक विचारायचं होतं. बोल की करते का रे. अरे ती जान्हवी एवढी तुझ्या मरते तू तिला हो का म्हणत नाही. अरे बाबा काय आहे माहिती का हा. तर माझं बी तिच्यावर प्रेम आहे की नाही. पण माझं काय ते करिअर मला घडवायचं आहे म्हणून मी तिच्या आता नादाला बसून काय उपयोग आहे. माझं बी तिच्यावर प्रेम आहे पण मी आता ही वेळ नाही मला तिला हे करायचं. आलं लक्षात. माझा करिअरचा प्रश्न आणि मला आता थोडे दिवस राहिले. मी एवढे दिवस मेहनत घेतलेली वाया झाली म्हणून मी आता ना म्हणून तिला काय बोलू शकत. बरं माझं पण तिचं एवढंच खूप प्रेम आहे. आता कसं व्यक्त करायचं म्हटलं तर माझा सगळा करिअरचा प्रॉब्लेम आहे. मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी स्वप्न मला ठेवलेलं स्वप्न पूर्ण करायसाठी मी ह्या गोष्टीकडे आता वळू शकत नाही. तुझं म्हणणं बरोबर आहे. तू म्हणतोय तसंच कर तुझं अगोदर करिअर बघ आणि मग ह्या भानगडीत पड. हा कसं आता एवढे वर्ष आपण केलेलं आहे ते थोडक्यासाठी कशाला वाया घालवायचं. आता मला थोड्या दिवसात कॉल आला तर मग काही प्रश्नच नाही ना. मग तू जेव्हा सेटल होशील तेव्हा त्यांना झाला लाग. आता कसं माहिती आहे, मी तिला पण माहिती आहे माझं. आता मी तिला बोलू शकत नाही. तिने मला व्यक्त केलं म्हणजे मला माहित आहे की मान्य आहे की मी तिला बोलायला पाहिजे. आता कसं आहे पण आता ही वेळ आहे का? काय करू. बरोबर आहे तुझं म्हणणं. तुझ्या मनाला जे पटल ते कर. चल जायचं ना खेळायला. हा, जायचं. यायला लागली ती बर पण मी काय सांगतो ध्यान देऊ नाही का. माझ्या कानावालय तुम्ही राजांच्या घरी जाणार आहे. फक्त तिथं काय सांगायचं तुम्ही ठरवायचं. ती लग्न जमता कामानंतर सावकार एवढा वाईट माणूस नाही गावात. मी काय सांगतो तुम्हाला आणि 5चा हा सावकार 10 म्हणलं तर देईल तुम्हाला. फक्त ही बातमी आपल्या ठेवायची. तिथं काय बोलायचं ते तुम्ही ठरवायचं. आलं लक्षात. चालतंय चालतंय. हा आलेत पाटील येतात. कुठे आलाय पाटील तुम्ही का येऊन बसले ते. मी या 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 पावल्या बघ बरं आलं तर येतो पुढे यायला लागले ती. बर. मी काय सांगितलंय ध्यानात ठेवायचं. हो नमस्कार सावकार. या पाटील नमस्कार या. नमस्कार. काय विशेष काढलं का आज मळ्यात बोलवलं. विषय त्या पद्धतीचा आहे. काका, नमस्कार. पाणी आणा पावड्याचा. तुम्हाला आम्ही तिकडे बोलवलं तुम्ही आज इथं भेटताय. आहे? इथं. हो सावकाराने बोलवलं. हा विषय त्या पद्धतीचा पाटील कसा आहे म्हणजे तो त्यासाठी तो मळ्यात घेतला या तुमच्या लक्षात आलं का. त्यासाठी तो मळ्यात घेतला या विषय आपला म्हणजे आणतेच आहे हो. तस्त मीटिंग. हा बोला जरा कसं मला आहे? एक गडबड आहे. तालुक्याला जायचं आहे त्यामुळे जे आता तुम्ही बघितलंच असेल. मला कसं वाटतं या कसं आहे राजन किंवा की माझ्या अंगावर तू समाधान होईल. कुठलं द्यायचं काय द्यायचं पाणी हा. तुला माणसं कुठं बसले तुला काहीच कळण झालं या. काका पाडला असतं जाता तू बर का. माझ्या डोक्यात काय आहे राजन आणि जान्हवीचा बार उद्या डोक्यात आहे. काकांनी बोलवलं बर काका ते बघितलं ना काही तुम्ही. हो बघते 1 नंबर मध्ये जुळते 32 नंबर बोल निघते. बघा चांगलं जमतंय. अगदी अगदी व्यवस्थित जमते.
एक आहे सावकार काय चाललंय या? हा? विषय काय चाललाय लगा तुमचं काय चाललंय हा? बरं का सावकार, आता हे जर जमत असेल, काकाने बघितलं म्हणजे काकांच्यावर माझा विश्वास आहे. नाही नाही कसं आहे माहितीये का जर जमत असेल तर ही मीटिंग आपली अंतच ठेवायची, जास्त गावात ही करायचं नाही. कारण ही मुलगी म्हणजे मी अनाथ आश्रमातून आणलेली मुलगी आहे. स्वतःच्या मुलीपेक्षा तिला जास्त प्रेमानं वाढवलेलं आहे, तिला शिक्षण पूर्ण केलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे. कसं आहे आमच्या बी राज्याचं मार्गी लागेल ते लक्षात आलं का? आता कसं आहे गावात विषय घ्यायचा म्हटलं तर कसं हा विषय आपला अंत असता येईल अंतच आहे. म्हणून आम्ही इथं म्हटलं अरे हो हो थांब जरा थांब. कसा आहे विषय की ही मुलगी एक तर अनाथ आहे. उगाच परत कुणी गावातल्या लोकांनी म्हणून नाही की पाटलानं अनाथ मुलगी आणली आणि घातली सावकारांच्या गळ्यात, असलं काही नको. कारण साहेब पाटील अजिबात काळजी करणं गावं तिकडं पाल पोर आहे गावात आपलं पोरगं हा? आहे की छान, त्याचा काही विषयच नाही. पण कसं आहे, या तालुक्यात कुठं सर नाही सावकाराच्या पोराला. अनाथ मुलगी आणून सांभाळून तिचा व्यवस्थित सांभाळ केलेला आहे. शिक्षण सर्व खर्च तिचा अगदी लग्न लावून व्यवस्थितरित्या ती तर तुमच्या घरी येते म्हटल्यानंतर काही अडचण नसणारच आहे, अशी अपेक्षा मला आहेच. साहेब पाटील अजिबात काळजी करू नका हो तुम्ही. त्याची आपली जी बैठक झाली आहे ती अंतच ठेवू आणि देऊ बारो. ठीक आहे बरं काका पाटील बघा बरं शिरप्याला बी आनंद झाला या हा? ते आमचा उत्साहच असतो. लग्न म्हटलं की त्याच्या अंगात चैतन्य कशाचा समाधान आहे आपल्याला पाटील लगेच तो डान्स करायला मोकळा. बोराच्या सुखानं झालं असं काय? अरे आता चेचायचं आहे आपल्याला आता चेचायचा तो लग्नाच्या वरचा बार उडवून टाकू एकदाचा. मग काय चेचायचं ते चेचा तिथं काका मला बघू. ठीक आहे काका व्यवस्थित जमतं काय सगळं बघा. जमते हे लग्न एक नंबर मध्ये जमते. 32 गुण आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे. गुण नाडी बिडी ती सगळी पत्रिका काढून उद्याच्याला काय असेल ते सावकारच्या बशी द्या, म्हणजे सावकार मला फोन करून देतील. चालते चालते ठीक आहे या मग संध्याकाळी वाड्यावर हा? ठीक आहे या तुम्ही. बरं सावकार मला जायचंय जरा तालुक्याला, मी येतो. चला शिकूया तर. येऊ का? त्याचाच आता लग्नात आता काय नाचायचं नाचा आता लग्नात आनंद झालाय मला बी हा काका या तुम्ही. आता सावकार मी बोलायला तुमच्या लक्षात आहे का? अजिबात काका काळजी करू नका. 5,000 10,000 देतो तुम्हाला. कशाला काळजी करताय तुम्ही चालतंय हा? या वाड्यावर बर पाहुण्या घे गाडी आपली येऊ जा जरा तालुक्याला हा? ठीक आहे. दार लावलं का नीट का ठेवलं उघडं दार कुत्री जायात हा? ठेव ठेव की चटई का झोपायचं त्याच्यावर आता तांबी ठेवू का? हा दे भंगारला घाल तिथं ही की झोप नको तिकडं बाहेर ये. काढ गाडी. अरे काय चाललंय काम? काय ना शेती चालली काय केस लावलाय ऊस बाग आहे? काय 2 एकर ऊस लावलाय, बागा नाही बाक्याला. कोण करतो? काय चाललंय? काय आलं थोडी कॉलेज? हो आलोच कॉलेज. बरं आता आज पण आपलं शेताला जायचं बघा. हो हो जातो जरा इथं जातो. हो काय चाललंय? काय नाही काय करायचं? दादा काय आज निवांत आहे. काय करायचं? गप्पा मारत बसतो निवांत आहे. येतो जरा मायात जाऊन सर. काय तू जर बसलाय मग बसलोय गप्पा मारी. येतो मी लगेच मायात ना. या काका, कसं आहे माहिती आहे का, आपण सावकाराचा मुलगा बघितलाय बरोबर. तर सावकारापेक्षा आपल्या या गावात एका शेतकऱ्याचा हा म्हणजे आता आपण तिथं जाणार आहे. हा हा त्यांचा मुलगा एक अधिकारी झालेला आहे, चांगल्या नोकरीला लागलेला आहे. गरीबाला मुलगी दिलेली चांगली चांगलं बरोबर. म्हणून ना तुम्हाला डायरेक्ट मी घेऊन आलो इकडं. बर बर त्यातलं काय सावकारापाशी बोलायचं नाही नाही. आपल्याला जर इकडे जमलं तर आपण इकडंच हे करायचं आहे. बरं. या नमस्कार तात्या. नमस्कार. बसा पाटील. नमस्कार. आहे का तब्येत बरी? आहे की? काका भेटले वाटत म्हणलं चला येऊ. आम्हाला कळलं रितेश कुठे गेला? इथेच गेला शेताला. शेतात गेला होय.
चांगले संस्कार केले ते तुम्ही मुलावर. तो मला कळलं की तो चांगल्या परीक्षेने पास झालाय, अधिकारी झालेला आहे आता. म्हणूनच आलो म्हटलं गाठ घ्यावी तुमची आता. तर आपली मुलगी आहे, आपली म्हणजे एक आपण अनाथ आश्रमातून आलेली, पण आपण मुलीसारखं तिला वाढवलंय, शिक्षण केलंय सगळं. तर आता मुलाचे तुम्ही आपलं पिवळं करायचं असेल तर बघा. रितेश मला वाटलं असेल घरी, पण आता तू म्हणता शेतात गेलाय. तो आला तर बरं होईल. तो आला ना की त्याला सांगा की पाटील आले होते अशा अशा स्थळाबद्दल. काय स्थळाबद्दल आले होते विचारायला, काय म्हणतो ते बघा. मला फोन करा, मी काकांना पण घेऊन आलो होतो. तर 2 मिनिटं फक्त अरे थांब जरा काका. बोला जरा. रितेशचं तुम्ही नाव सांगा. रितेश आणि आपल्या जानीचं जुळते का बघून जरा सांगा मला. आणि रितेश शेतातून आला त्याला विचारा, सांगा त्यासनी पाटील आलो होतो, अशी अशी गाडी घेऊन गेले आणि मला निरोप द्या. परत फोन करा, नाही तर त्याला आपल्या वाड्यावर आलं तरी चालतंय. व्यवस्थित बघून सांगा का. हो सांगतो की सांगतो. अहो काय बरं का, तिथं गुण जुळत नाही हो, ही लग्न ठरत नाही. खरंच नाही. हो नाडी गुण काही जमत नाही. काही जमत नाही बघा. काय काय त्याच्यावर काय सगळं अडथळा आहे बघा, सगळा अडथळा. दोघांचं नावावर जमत नाही. बरं तात्या, काय आता मस्त प्रयत्न केला पण आता ते पंचांगाने सांगते आपल्याला जमत नाही. हो की बरोबर आहे. ते आता बघू मग. मी म्हणलं होतं चांगला मुलगा आहे, ती मुलगी चांगली जोड चांगला दिसेल. तर आता ते जमतच नाही म्हटल्यानंतर काय विषय सोडून विषय कट. तरीही मी येऊन गेलो. रितेशला सांगा आणि माझ्याकडून त्याचं काँग्रेसचं अभिनंदन म्हणून सांगा अधिकारी झाल्याबद्दल. येऊ का मी. चला येऊ का. चला काका. चला दुसऱ्या येतो मग तात्या. अजून लग्नाला कुठं टाइम आहे बरं का काका. आता सावकाराच्या मुलापेक्षा हा मुलगा चांगला होता, पण तुम्ही म्हणताय ते जमतच काय जमतच नाही तर काय करायचं. त्यामुळं आता हे काय पर्याय राहिलेला नाही. सांगतोय ना मी खोटं बोललो म्हणताना बरं, नाही तर सावकारानं माझं चंबडच काढलं असतं. काय वैताग आलाय बघा मला ते घ्यायच्या गत. पण आता चालतंय, चालू द्या म्हणायचं. चालतंय चलूया. तुला इकडे मस्ती आले वय. गट कशाला मारलास. मस्ती आले वय. गट कशाला मारलास. गाडी निघतोय सावकाराशी पोचतो गाडी किती जण बघितले समजलं का. काय लागा पाटलाला फसवले काय कसं काय समजा ना. हा जान्हवी आपलीच होणार आहे. किती होऊ दे जान्हवी आपली पाहिजे. कोण म्हणतं जान्हवी आपली होणार नाही. जे म्हणाल ना जान्हवी आपली आहे ते म्हणा आपल्याला जान्हवी आहे. ध्यानात ठेवायचं. समजलं का. कोण म्हणणार आहे सांग मला. पाटील नाही म्हणलं अरे तो ढेक कसला दिसतोया. अरे कपसाचा अरे तो ढेक कसला दिसतो मोठा.
चेंडू नाना उठून म्हणतो कुठे गेली रंभा. पावळ्या शिरप्यार कुठं फिरताय, कुठं हुडका द्यायला, कुठं बेत करून निघालाय दोघं? काय रे? अहो कापसाचा ढीक दिसतोय बघा ती. अरे तू काय जळला का काय कापूस? कापसाचा अरे, ढीक जळला. नाही. ऐ, गप 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 गप. जळला ह्याला काय 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 केलंय तुम्ही? काय केलंय असं काम करताय ह्याला हुडाक तुम्ही गावात इकडं तिकडं. तू कुठं बोंबलत हिंडाय तुम्ही दोघं निघालाय मिळून? हा काय बी टाकलाय? पेला बिला नाही ना? तसलं काय नाही नको रे. नाही नाही तसलं दिसलं तर दांडक्यानं सोलून काढीन. नाही हो पाटील. हा आणि काय येड्यागत करतोस? कापसाचा ढीक तो जळलेला आहे. त्याच्याकडे अहो, बघून काय कापसाचा करायचं? माव जळाय म्हणलं काय करणार अरे, पाटील? ते जळून झाला त्याची राग. गप 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 हा? गप 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 झालं नुकसान ते ठीक आहे. असं करताय मग बेहा वाटतंय की शांत हो शांत हो शांत हो. अरे मग फोन करायचा, काय करायचं? कुठे निघालास तू? मी निघालो राहणार चला चला सुरू हुडकून हुडकून लगा कट्टाळा आला. चला घरी. काय तू जानीच्या मागे लागलायस? अरे कोण जाणवी? जानी माझी आयटम आहे. अरे पण तिला जाऊन विचार की मग. तू तिच्यावर मरतोयस कशाला? अरे पण ती तिला विचारणार, तू मला विचारायचं काय काम आहे? विचारायचं म्हणजे माझी आयटम आहे, मी बघतो ना माझ्यावर प्रेम करते ती. अरे मग प्रेम करते तर तू तिला विचार की जाऊन. तिला काय तुझ्यावर फिरते सगळी गावभर, मी काय करू? मी काय असं फिरविरत काय नाही. तुला काय सांगितलंय? तुला करायचं का नाही करायचंय? आज सोड. तुला करायचं का नाही करायचं ती सांग. तुला सांगतो, हा? तुला काय असेल तुला काय असेल ती मध्ये? तुला काय असेल तुला जर ते मारायचं ना, विचार. तुला मारायचं ना आत्ता मार. चल. पाच तुला सात काय जाऊन काय सांगेन मी, करणार? आपासून जाऊन सांगेन. तुझं काय आहे की नाही हा. तू तिला जाऊन विचार. ती सांगतोय तुला जेवढा तेवढाच हात राहतो. लावू नको. तुला जेवढा तेवढाच अजिबात राहा. हात लावायचं नाही तुला. काय अजिबात सांगतोय मध्ये? हात लावायचं माझी नाही. जानवे तुला जी काय जानवे माझी मुलं तू जा ना घेऊन फिरत नको. तू कशाला तिच्यावर करतो तिच्यावरती? तिच्यापाशी जा आणि तुझं काय असेल ती तिच्या बघून मारायचं नाही तू मग मेलाच ना ती सांग मला मला त्याच्यावरती सांगायचं नाही मरतोयस. काय. तू मला शिकवायचं ती नाही. सांगत नाही तुला राहायचं तेवढंच राहा. तुला जी काय करायचं आहे ना तू हा. तिच्यापाशी जाऊन मग बोल. ती सांगते बघ तुला काय असेल तिच्यापाशी जाऊन बोलायचं काय? चल अजिबात कधी हात दाखवायचं हात दाखवत नाही म्हणजे तेवढं सांगतो तुला तेवढंच हिशोबात राहा. तुझं जी काय आहे की नाही तू हा. तिच्यापाशी जाऊन ते सांगतो प्रेमातच मी म्हणतोय ना माझ्यापाशी मी. काय बोलायचं नाही. तुलाच त्यात मला थांबवायचं नाही. तुला काय असेल तुला थांब म्हणलं म्हणजे तुला त्यासाठी थांब म्हणलं तुझं जानवी काय माझी आहे. असेल- तुझं काय असेल ते तिच्यापाशी जाऊन बोलायचं. उगाच मी तू माझ्यापाशी राजन काय- मला माझ्याशी मोकळं बोलायचं नाही म्हणते काय. मला राजन उगाच म्हणत नाही ती. कळालं का जानवी माझी आहे? हे जानवी बाळा, इकडे ये. पैस. तुला एक महत्वाचं सांगतो की मी तुला बोललो नाही का अगोदर, मी तुझं लग्न ठरवले. गावातील आपल्या चौकाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर ठरवले. तुझं जर काय मत असेल तर मला ते लवकर कळ, कारण मी 2 दिवसात तारीख धरलेली आहे. कसलंही टेन्शन नाही. भविष्यात तुझंही मी चांगला विचार केलेला आहे. सावकाराकडे भरपूर आहे, मुलगा बी आहे चांगला व्यवस्थित, सावकार बी चांगला आहे, म्हणून मी ते लग्न ठरवलेलं आहे. 2 दिवसाची तारीख दिलेली आहे. तू कोणत्या आहेस ना? हो तुमच्या पुढे शब्द पुढे नाही. ठीक आहे. लग्नाच्या पेरेंटला तुझ्या मित्रमैत्रिणींना सांग. तुझ्या काय शॉपिंग असेल काय असेल ते तुझं तू लगेच घे. काय तुझे पैसे हे कपाटातून घेऊन तुझं तू कर. बाकीची तयारी मी करतो. मी आता सावकारला फोन करून ते मनपाची सगळं चौकशी करून घेतो. हा खुश आहे ना? ए, चल. बघा नी पाटील. ते सावकारला फोन केला किती वेळ झाला अजून आले नाही. जरा लवकर बघ. आणि आता 11ला खायला वेळेला टाकलंय का सगळं? हो टाकले सगळं विसरून जातील. नाही टाकले पाठीशी बघ ते सावकाराला बघ. चल पटकन जाऊन पण आली झाले ते पाटील. गुप 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 गुप. चल चल ये. आलेत का? राम राम. बसा बसा सावकार. शिरप्या पटकन चहा घेऊन ये. बसा. अहो, तुम्हाला तातडीने बोलावलं म्हणजे 2 दिवसात तारीख धरलेली आहे. त्यामुळं लग्नाचं मंडप कुठं घ्यायचा, त्या कार्यालयात घ्यायचं, कसं काय. मंडपाचं आमच्यावर सोडावं. कसं आहे नेते आपल्या मित्रात आहे हो लक्ष्मण मुळकाचं याचा साऊंड सर्व्हिस सिस्टीम. 1 नंबर आहे मंडप अहो. 1 नंबर आहे ना? हो 1 नंबर मंडप आहे. म्हणजे मंडपाची माझ्या मागं बघितलं तर पारणं फिरणार अगदी स्वस्तात. ते पैसे जाऊ पैसे काय नाही, पण मंडप आपल्याला कसा पाहिजे. मंडप 1 नंबर. म्हणजे ह्या सावकाराला सांगा काय मंडप होता. 1 नंबर मंडप आहे. मग ते मंडप लागलाच फोन लावा.
नाही नंबर घ्या की नंबर देते तुम्हाला. एक नंबर मंडप आहे हो. नेटलेत विचारणं लक्ष्मण मुळकाचं आपल्या मित्राचं अगदी स्वस्तात मंडप आहे. काही अडचण नाही. नंबर घ्या. नंबर सांगतो मी. मला नंबर नाव द्या, मी फोन लावतो. देतो. हे जिप्याचे एक कागदाची चेन. हे सावकार याच्यावर घ्या आणि 95 95 येतं का 95 27 हा 76 16 86 लक्ष्मण मुळी काय लक्ष्मण हा मुळी करा. हा होंडा विसरा SR मंडप साऊंड सिस्टीम निरली. सर मंडप. हा सगळीकडे पाठी चौकशी आपण करायची आणि मग तो सांगायचा. एक नंबर मंडप आहे. सगळ्यांपेक्षा स्वस्त. क्वालिटी बघितलं तर आपल्या डोळ्याचं पारणं फेकणार. आज बसल्या बसल्या समाधान होणार मंडपात आपणाला. मंडप कसा पाहिजे वाटलं पाहिजे गावात. सावकाराला पोरं दिलं की नाही मंडप काय असणार आहे. शंकराचार्य पाटलाच्या पोराचं लग्न म्हणजे अख्खा तालुका हातून गेला पाहिजे. एक नंबर मंडप आहे. कधीही फोन करा तुम्ही. मी फोनच ही काही नव्हतो चर्चा झालेलीच आहे. तुमच्या समजुतीसाठी फक्त सांगितलंय. फोन लावतो मी त्याला हा. आणि सांगतो आणि तुम्ही सांगा. नाही मी सांगतो तू का माझा मित्रच आहे हो. हा, मग काय त्याची काही अडचण नाही. मग काय अडचण नाही. पण मंडप सर्व अगदी लाईटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित. काय नाही घोडा बिडा सगळं सांगितलंय. आम्ही आहे किंवा तुम्ही कशाला काळजी करताय. पाटील पैसे सावकाराला काय कमी आहे पैशाची. पैशाची अजिबात काळजी करू आमची नका. मुलीची बाजू आहे. असं थोडंसं द्या की आम्ही खर्च करू. बरं. आम्ही आहे की अहो हा पाटील तरी काय तालुक्यात आहे. पैशाची काळजी करू नका अजिबात. कुठेही टेन्शन न घेता फक्त 2 दिवसांची तारीख आहे लक्षात असू द्या. फक्त मुलगी आणि नारळ बस त्यात आम्ही समाधानी आहे. भरपूर येऊ का कारण कसं आम्हाला जाता सगळीकडे दिलं पाहिजे. एवढ्या फक्त या मंडपासाठी तुम्हाला बोलवलं होतं. झाला का विषय. ठीक आहे चल या मग. आता येऊ मग. राम राम चल पाहूया. कसं जोरदार झालं पाहिजे. काय चित्र माणसं किती बाबाचं तुझ्या रूपन जीव झालाय ग खाताना ग खातात तू पिताना त्या पाण्यात तू असतेस माझ्या मनात तू दिसतेस साऱ्या रानात तू झोपताना तुझ्या स्वप्नान घातलाय थैमान झोपताना तुझ्या स्वप्नान घातलाय थैमान हळदीची वेळ झालेली आहे. मुलीला घेऊन या. घेऊन या. थोडं नको काय टेन्शन घ्यायचं नाही. मुलगा चांगला आहे सगळं चांगलं मी आहे ना. करायला काही काम नाही. अगदी व्यवस्थित मुलगा चांगला आहे. सावकारही चांगला आहे. माझ्या खात्रीतली माणसं आहे. जरी काही त्रास झाला तर मी आहे गावातच. मी जशी तुला लहानाची मोठी केली तशीच तुला शेवटपर्यंत साथ देत राहील. त्याची कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. काही करायचं नाही. तुझी कुठली इच्छा असली तर मला लगेच कळवायचं. मी लगेच तिथं हजर होतो दुसऱ्या मिनिटात. फक्त टेन्शन घ्यायचं नाही. रडायचं नाही. रडायचं नाही. आनंदाचा हा क्षण आहे. आनंदात जायचं. नाहीतर तुझ्या रडण्यानं बापाच्या डोळ्यात पाणी. असं काही करू नको. सावळ मूर्ती मनात ठसली मग डोळ्यात मूर्ती तुझी दिसली तुझ्यासाठी मी झुरते मनाला धुडकावू नको तू
मुलाचे मामा मुलाला घेऊन या. चल चल बघ सावकार पुढं चल, जा तिकडे जा. अरे राजन पळया. नमस्कार तुझ्या प्रेमात वेडी झाले तुझ्या नजरेच्या जादूमध्ये सपान सडार बाकी काय गडी ठेवलाय? अरे हे लग्न आहे. तुझ्याशिवाय जगणं कठीण तूच माझी खरी खुशी ओ धुडकावू नको रे मला मी आले तुझ्या आसऱ्याला तुझ्या आठवणीच्या वाऱ्याने मन माझं रडत बसले. रात्री स्वप्नात तूच दिसतोस दिवसा मनात तूच बसतोस माझ्या आयुष्य तुझ्याशिवाय आलायचं बघायचं चला. आता मोठा झाला नुसता राहिलाय बोलाय का आडवाय करत नाही त्याचे. आता गेली का ना आता मोठा झाला की आता काय करायचं? पाटलानं सांगितलं तर सावकारनं आपल्या दोघांनी थांबवलं होतं. आता म्हणताय आता सावकारनं सांगितलं पाटलानं सांगितलं आपल्याला. आता आपण काय करायचं? आता आपल्यावर मागतील पाटील सावकार. आपल्याला सांगितलं आतमध्ये येऊ आता काय टिपूर टिपूर चांदण्यात हात हात तुझ्या हातात प्रेमाची बरसात आता होऊ दे चंद्राचे चांदणे भिजू दे. चंद्राचे चांदणे भिजू दे. टिपूर टिपूर चांदण्यात गे असा बहरून येना मेघापरी बरसून जाना. तूच आता संग पावसाला बेधुंद होऊ नको ना. चंद्राचे चांदणे भिजू दे. असा कसा तुझा लळा कोवळा सारे मी असाव खडवारा लाडकी गहाळ हवा तू. शोधित आले तुला मी परवाना दिला यार तू. हिंब जरा साडावे रेशी रंग हे. उतावीळ होऊ नको ना वाहिने तुलाच आयुष्यभर आयुष्यात. अशी प्रेमी गीत येना दुरावा उगी हा कशाला. तुझ्यासाठी जीव खुळा प्रीत पाखरा रे.
टिप्पुर चांदण्यात हात हा तुझा हातात प्रेमाची बरसात आता होऊ दे चंद्राचे चांदणे भिजू दे टिप्पुर टिप्पुर चांदण्यात हात हा तुझ्या हातात प्रेमाची बरसात आता होऊ दे मी आले तुझ्या आसऱ्याला रे धुडकावू नको तू येला सावळ मूर्ती मनात ठसली मग डोळ्यात मूर्ती तुझी दिसली तुझ्यासाठी मी झुरते मनाला धुडकावू नको तू प्रियेला जीवाशी खेळ प्रेमाचा तुझ्याशिवाय श्वासही थांबतो नजरेत तुझं नाव घेतलं की पूर्ण जगही शांत होतो ओ जीवाशी खेळ प्रेमाचा तूच माझी दुनिया आहे जीवाशी खेळ प्रेमाचा तुझ्याशिवाय श्वासही थांबतो ओ जीवाशी खेळ त्याने उचलून संबंध काय मला तो रितेश कोण आहे त्याला सांगा बरं नाही तर परत बसल सांगून त्याला नाही आता सुट्टी द्यायची त्यानं सावकाराचे पग मान खाली गाठली गावात गावात गाठले काय राहिली तुम्हाला इथं माझी? नाही का तुम्हाला सांगितलं मी आधी लग्न करू नका म्हणून हा लग्न करू नका म्हणून तुम्हाला तुझ्या सांगितलं व्यसनामुळे मला काय राहिली माझी इथं गावात काय राहिलं तुम्हाला माझं प्रेम होतं दुसरं ती तुम्ही हे केलं रितेशच्या प्रेमाच्या नादात ती पळून गेली का तुझं चांगलं होईल म्हणून मी करायला गेलो कशाला करता हे नको मला जरा काय असेल ते तुमचं जरा हे घ्या त्यामध्ये इकडे मला नको लग्न बिग्न काय काय राहिली नाही गावाला का काय तुझ्यामुळे? तुला केला हा? आता काय मी बांधू का? मग बांधा की मग मग आता तुम्हाला सांगितलं करू नका म्हणून त्या रितेशला मी मारणारच आहे लय मग म्हणजे मी आता फिरतो गावात ही काय रितेशला नाही जर लावलं ना मी तर मला अक्षर म्हणते किती सांगितलं जरा सुधर काय राहिली आपली इथं गावात आता? मग तुम्हाला कळायला पाहिजे ना मला सांगितलं की तुम्हाला करू नका म्हणून मला पसंत त्या पोरगीच्या घरात लगीन तुम्ही तेवढं मला हे करून अडकून अरे तू शाना जरा वाग की शाना झालं की सारखा. आता किती पैसे खर्च होऊन दे की अशा आपल्याला? बांधा तरी मंडळ जरा काय बांधा हा टावेल का खांद्यावर फिरा घे पावल्या अरे का आपलं ना खोटं निघाले काय करायचं गावाला नाव ठेवून आता काय सगळं सांगितलं म्हणून ऐकलं नाही सावकारानं पण नाही काय आपलं नाणं खोट आहे हला आता काय करायचं कशाला ठेवली ती? घाल की डोक्यात माझ्या हा घरी घ्यायचं सोडला का खरंच घालतो काय डोक्यात माझ्या आता तुम्हीच म्हणलाय गाला काय म्हटलंय घाला हो सावकार हा. ते आपल्या म्हणण्याप्रमाणे काय आपले ठरलं होतं देतो की घालून चपलीने कॅस काढतो आता काय झालं आता? राहील ना आबरू गावात पाक आधी तुमचं काही आहे काम आहे आपल्या ठरल्याप्रमाणे देऊन टाका देतो की हो. केस राखत ना डोक्याला तुमच्या का बरं का बरं म्हणजे काय राहिलं अहो पण तुम्हाला माहिती होतं सांगायला नाही आधी पहिल्यांदा सांगितलं होतं आम्ही असली तर पाटलाची पुरगी गाठली ना आमच्या ह्यातने आणून बा हा बाजार काय नाही मग हा जे माग दिलं का नाही हा. त्या दिवशी हा. बघताना ते आणून द्यायचं घरी तुमच्या हा विहीकडनं काय दाडला तुम्ही हा ते दिलं ना त्या दिवशी बघा पाकिट हा. आठवतंय का नाही हो, हो, आठवत काही सांगत ते बी हो नाही आठवते ते हा ते पाकिट आणून द्यायचं बर. कुठल्या पाहिजे नाव काढ चपलीने कॅस काढीन त्याच्या बाहेर तुम्ही सावकारांना आता लागू नका अजिबात हा हा चल रे पावड्या बर 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 हा ती घेऊन या संध्याकाळी वाड्याव पाटलाच घेऊनच येतो आता हा घालतीच रे डोक्यात नारळ म्हणजे लागल या माग माझ्या हा काय नाही काय करायचं पोरगीनं औषध पिली तर मग काय खाताय दवाखान्यात न्यायची आता नेलीच की आता आता खायला काय करायचं आता बाबू आंब्याचा रस प्या कोण आहे काय झालंय काहीतरी मला बी माहिती नाही काय झालेलं कशाची जागी
काय ही माहिती नाही ते कळलंच आता ही मुलांनी काय केलं आणि काय नाही आता आम्हाला तर काय माहिती औषध कशी पिली मुलगी आता कशी पिली तिला काय मुलगीला उचललीच्या पाटलाच्या काय मी त्यांनी सांगितलंय का असं मुलाला माझ्या काय औषध पिली कसला कलियोग आहे आता काय सांगायचं तसाच कलियोग निघालाय त्यांचं काय असन प्रेम खातं त्याला काय माहिती आहे आम्हाला तरी काय आई बाबा बघत बसल्यात का धुडकावू नको तू जियेला. सावळ मूर्ती मनात ठसली मग डोळ्यात मूर्ती तुझी दिसली तुझ्यासाठी मी झुरते मनाला धुडकावू नको तू प्रियेला. मी आले तुझ्या सऱ्याला रे धुडकावू नको तू प्रियला. ओ धुडकावू नको रे मला. लवकर घ्या चला बघ काय झालंय डॉक्टर घ्या 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 लवकर डॉक्टर प्लीज काय लागेल ते बघा पटकन प्लीज घ्या बघा काय असेल ते बघा किती पैसे जाऊ द्या काही आपण बघा सांगायला लगेच बॉटल आहे बघा हातामध्ये. हो मी बघतो तुम्ही बघा नाही ते काही करा पण व्यवस्थित झालं पाहिजे सगळं काही वेळ लागेल ते वेळ घालवला बघू देतो. झाले मी वेडी टाकली नाही माझ्या पायात बेडी हसून बोलणारे माझ्याशी रुसून नको जाऊ दूरशी. तुझ्याशिवाय जगणं कठीण तूच माझी खरी खुशी. ओ धुडकावू नको रे मला. मी आले तुझ्या आसऱ्याला तुझ्या आठवणीच्या वाऱ्याने मन माझं रत बसले. रात्री स्वप्नात तूच दिसतोस दिवसा मनात तूच बसतोस माझं आयुष्य तुझ्याशिवाय अर्धाम का वाटत रे. मी नाही कोणाची दुसरी अरे रोगो माझी तुम्ही माझा आहे अरे तुम्ही जर मला हे अगोदर प्रकरण सांगितलं असतं तुझं ही प्रेम आहे मी घरी सुद्धा येऊन गेलो होतो दादांची गाडी घेऊन पण तुम्हाला काही माहिती नाही याचं हे अचानक घडलं त्यामुळं खूप वाईट झालेलं आहे तू वेळेत होतास म्हणून निदान गडबडीत तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं आता डॉक्टर जर बाहेर आले काय म्हणतात ते बघूया आणि मग काय तुम्ही नाही काळजी करू नको काय म्हणतात ते बघूच ती बरी झाली की दोघांचं लग्न धुमधडाक्यात मी लावून देतो पाटील गावचा पाटील आहे बघतो कुठला सावकार अडवायचो आणि कोण अडवायचो ते फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि बघूया हो तुम्ही वेळेत आणला त्यांना व्यवस्थित आम्ही आमचा बेस्ट प्रयत्न करू डोक्याचं काय नाही ना धोका आहे पण आपण त्यात प्रयत्न करू काय वाटतं ते करा जीवाशी खेळ प्रेमाचा जर बाहेर चालू केलं जर मी काही निघायला लागेल असेल तर सांगा. तुझ्याशिवाय श्वासही थांबतो ठीक आहे तुमच्या ट्रीटमेंट तुम्ही करा आता काय चुकीचं काही कारण नाही जीवाशी खेळ प्रेमाचा वेट करू तूच माझी आम्हाला दुनिया सांगा आहे. आमचा चॅनेल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जीवाशी खेळ प्रेमाचा भाग 2 आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
यूट्यूबवर निलेश सूर्यवंशी सर्च करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भाग 3 पाहण्यासाठी तयार रहा. सावकारांनी वापरलेले डे नाईट गॉगल्स आणि इतर अनेक गॉगल्स शॉपिंग सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. फोटोवरील शॉपिंग किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा. आवडल्यास होलसेल रेटमध्ये खरेदी करू शकता. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. निलेश सूर्यवंशी.